नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका भन्नाट व्हिडिओमध्ये। तर आज आपण आपल्या मित्रांसोबत चाललेलो आहोत फार्म हाऊससाठी। फार्म हाऊसमध्ये जंगी पार्टी करण्यासाठी खूप दिवसांनी आपण सर्व मित्र, जुने मित्र आज आपण फार्म हाऊसमध्ये भेटणार आहोत आणि याच भेट दौऱ्यामध्ये आपण फुल एन्जॉयमेंट करणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कशी वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर फार्म हाऊस तुम्हाला दाखवतो, त्याच्या आधी त्या फार्म हाऊसची लोकेशन तुम्हाला सांगतो। चौक बद्रीनाथच्या पुढेच आसरेवाडी हे गाव आहे। आसरेवाडीच्या इथून पुढे आल्यानंतर आपल्याला अद्विका सिटीची कमानी लागते। त्याच्या पुढे आल्यानंतरच लेफ्ट साईडला हा फार्म हाऊस आहे। या फार्म हाऊसचं नाव म्हणजेच एकदम रिलॅक्स असं या फार्म हाऊसचं नाव आहे। आपण आतमध्ये पाहूया कसं फार्म हाऊस। हे बघा, ही एंट्री। हे बघा, आपल्या गाड्या इथं पार्क केल्यात, रिक्षा, बाईक आणि आपली यश पाटे शेट माणूस याची वॅगनर। बघूया आतमध्ये, बघूया। वा, एंट्री भारी मस्त आहे इथं। बघा ही एंट्री। इथे समोरच स्विमिंग पूल, इथे 2 छोटे स्विमिंग पूल आहेत फॉर किड्स, लहान मुलांसाठी, आणि तिथे पुढे मोठी स्विमिंग पूल। आणि आता आपण हे बघूया एंट्री मधून आतमध्ये कसं आहे पाहूया। पाळणा बिळणा फुल आहे रे इथं, भारी आहे। इकडे बेडरूम मध्ये पोरा बॅग बी ठेवलेले आहेत। वा, चटर बटर लय आणलंय। पाय कसं आहे? चला आपण पहिले आपल्या फार्म हाऊस मधले मध्ये सगळे रूम आपण चेक करूया। वा, टॉयलेट आणि हा बेडरूम, छान विंडो एसी। इकडं या पाण्याला बघून मला निळू पडल्याची आठवण आली। पण इकडे एक बेडरूम आहे, इकडे एक बेडरूम, आणि हा पूर्ण मोठा असा हॉल। आणि आपण दिसतंय का? नाही दिसत, जाऊ दे। आणि इकडं बाथरूम आणि टॉयलेट। इकडे पण बेडरूम आहे का? किचन आहे का? वा, मस्त मोठा आहे। हे बाय, फ्रीज बघ कसला भारी आहे, कडक। चला वरती बघूया। शाबास, वा, एक नंबर। खाली पण मोठा हॉल आहे, वरती पण मोठा हॉल आहे। वाह भाई साहब, आपण बेडरूम असेल बहुतेक। बेडरूम, हा एक बेडरूम, हा एक बेडरूम, हा कपाट, आणि हा एक बेडरूम। वा, आता आपण खाली जाऊ। फाते भाई नमस्कार। फाते भाई आपल्या बरोबर फर्स्ट टाइम आलाय रे त्या लॉग मध्ये, फर्स्ट टाइम आलाय, पण आपली भेट तर होतेच। काय म्हणतो? ठीक ना? ठीक म्हणजे मजेत ना? पाणी साफ होते का अजून? कधी व्हायचा? हा, ए भाई नमस्कार। मित्राला सपोर्ट करायला आमच्या मित्रांचा स्विमिंग पूल तर क्लीन होत आलाय, अर्ध झालेलं आहे, अजून अर्ध व्हायचंय। आतुरता फक्त स्विमिंग पूल क्लीन व्हायची, मग नंतर अजून 15 मिनिटं आतुरता शहराला बसलेले वाटत फक्त कधी क्लीन होतंय आणि कधी उड्या मारते पाहिजे। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। तर मित्रांनो, स्विमिंग पूल आता क्लीन झालेलं आहे। स्विमिंग पूलचं जे काही पाणी खराब होतं ते आता बदलून सुद्धा आलं, क्लीन पण झालेलंच आहे। आता खरी सुरुवात होईल आपल्या एन्जॉयमेंट, आपला धिंगाणा। पोराय गाणी तर लावलेत तिकडं।
ये कौन है? मैंने इसे कहीं देखा है। आजा बेटा तुझे नहा दूं। A few moments later. ये सब क्या देखना पड़ रहा है? बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना। कैसे नहीं नाचेगी? हम कुत्तों ने पैसे दिए। नाच नाच। तर मित्रांनो आपला एक ब्रेक झालेला आहे तो म्हणजे नाश्त्यासाठी, कारण आज आहे चतुर्थी आणि आज चतुर्थीच्या दिवशी पोरांनी केला होता फार्म हाऊसचा प्लॅन. काय करणार मित्रांच्या खातीर फार्म हाऊसचा प्लॅन आहे तो सक्सेस करायलाच लागेल. पण पोराही आज चतुर्थी आहे पण नॉनव्हेज का आणला नाही बरं का? आणलाय तर फक्त पनीर पनीर चिल्ली आणलं, नॉनव्हेज नाहीये. तुम्ही बघा काय तर म्हणा चतुर्थीच्या दिवशी गेलं ना नॉनव्हेज आणला. बरं नाव ठेवाल कमेंट मध्ये. बाबा ये ना खाला किती पाण्यात जातं बेडकार काही सीएम येवर म्हणून काय वाटतं आपण खाऊया. मजा नाही नॉनव्हेज असेल तर मजा असते. जाऊ दे घेऊ माणूस याचीच मजा हो. पण काय पण बोला ते तिकडं आपली मस्त निवांत पनीर खातात आणि निवांत आपला रिओ घेतल्या 2 एक संपली का दुसरी आणि दोन्ही संपल्या ना का या पाईपाला तोंड लाव बस. A few moments later. तर गाईज आता आपला ब्रेक झालेला आहे आणि पुन्हा एकदा आपली पब्लिक पाण्यामध्ये उतरलेली आहे. पब्लिक एन्जॉय पब्लिक. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी।
होती त्यानं चालली, ज्याची होती त्यानं चालली, आम्ही लावलेली माया आज वाया गेली. ज्याची होती त्यानं चालली, ज्याची होती त्यानं चालली, आम्ही लावलेली माया आज वाया गेली. कौन है ये लोग? कहां से आते हैं? A few moments later. तर मित्रांनो, असं वाटलं आपला स्विमिंग पूल मधला धिंगाणा, कसं वाटलं मुलांचा डान्स, मस्त होता ना. तर आता वाजतात रात्रीचे 2:30 आणि आता थोडी भूक लागली, त्यामुळे आता आपण चाललो तर चौपाट्यावरती मॅगी आणण्यासाठी. चौपाट्यावरती मस्त मॅगी मिळते, ती आता आपण पार्सल घेऊन येऊया, पेट पूजा करू, थोडं रेस्ट करू आणि सकाळी उठल्यानंतर सनसेट पाहायचं आहे. आणि इथून सनसेट खूप छान दिसतो. चला आता मॅगी आणली, आपल्याला खायला मॅगी खाऊ. आणि ही वांढरा इथं झोपलीत, फार्म हाऊसला आलं, एन्जॉय करायला आलं. 1 ना वाजला तर ही झोपली लगेच तशी. ए गुडीच्या उठ उठ उठ, यायला तर उठ. 2:30 वाजलं, 2:30 पण फार्म हाऊसला आलो आपण पोरे. ए चल मॅगी खाले. A few moments later. गुड मॉर्निंग गाईज. तर आता वाजलेत सकाळचे 7:30 आणि बाकीची मंडळी पण आता उठली, रील बघतायत इंस्टावरती. चला तर मग सनसेट बघूया बाहेर. चला, फार्मचा सकाळचा व्ह्यू. कसं वाटतंय सनसेट? थोडा लेट तर झालाय पण जाऊ द्या, तेवढा तर तेवढा. पण फ्रेश वाटते उठलं तर. आता आपल्याला तुम्हाला इथून कोणते कोणते पॉईंट आपल्याला बघायला मिळतात दाखवतो. या समोर बघा विशाळगड आहे, माथेरान दिसते इथून. परत त्या बाजूलाच तिकडे प्रबलगड कलावंतीन पाहायला मिळतो. A few moments later. रहा नहीं जाता.
सोडून मागचे दारा तू येशील गो. तर मित्रांनो खूप एन्जॉयमेंट केली आपण आज. आता शेवटला आपण एक बिर्याणीवर ताव मारूया आणि आपल्या आजच्या व्लॉगला एंड करूया. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.